मित्रांनो, मालिकेमध्ये दोन गोष्टी एक्सपोज होणार आहेत. महिपतनेच चळक्या लाकडाने प्रतिमावरती वार केले होते, हे सत्य प्रतिमा स्वतःच्या तोंडून रविराजांच्या समोर उघडकीस आणणार आहे. रविराज महिपतला पाहणार आहेत. त्याचबरोबर ज्यावेळी प्रतिमाला झोपेच्या गोळ्या नागराज प्रिया द्यायला निघालेले असतात, त्याच वेळेस ते दोघेही रंगेहात पकडले जाणार असतात. आता या दोन गोष्टी नक्की कशा एक्सपोज होतील, रविराजांना या दोन गोष्टींचा खुलासा कसा होईल, ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. ठरलं तर मगच्या 29 नोव्हेंबरच्या आजच्या भागामध्ये प्रतिमाने महिपतला पाहिलेलं असतं आणि तिला तिचा पास्ट आठवलेला असतो की हाच तोच माणूस आहे ज्याने चळक्या लाकडाने आपल्यावरती वार केला होता. चेहऱ्यावरती व्रण निर्माण झाले आहेत. त्याच वेळेस प्रतिमाला धाप लागलेली असते. तिला श्वास घेताना देखील त्रास होत असतो. तर तिथे आजूबाजूचे सर्व काही माणसं गोळा झालेले असतात. तिला ती विचारत असतात. तर तोचपर्यंत रविराज तिथे येतात आणि जेव्हा रविराज प्रतिमाला त्या अवस्थेत पाहतात तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसतो. रविराज प्रतिमाजवळ जाऊन तिला विचारतात की काय झालं आहे प्रतिमा. बोटाच्या इशाऱ्याने प्रतिमा महिपतला दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि रविराज इकडे प्रतिमाचीच काळजी करत असतात. रविराज प्रतिमाला विचारतातही काय झालं आहे तुला. त्याचनंतर रविराज पटकन गाडीतून पाण्याची बॉटल काढतात, परंतु प्रतिमा ती बॉटल खाली टाकते आणि त्यांना बोटाच्या इशाऱ्याने महिपत दाखवत असते. परंतु रविराजांना वाटत असतं की तिथे तर आग पेटवली आहे. कदाचित प्रतिमाला त्या आगीची भीती वाटत असावी. ते विचारतातही की तुला आगीची भीती वाटते आहे का प्रतिमा, काय होतंय नक्की. तेव्हा प्रतिमा श्वास घ्यायला त्रास जरी होत असला तरी सुद्धा रविराजांना सांगते की आगीच्या पलीकडे. ती फक्त एवढेच शब्द बोलत असते. रविराज उठतात. तोचपर्यंत महिपत त्याच्या गाडीत बसून तेथून निघून गेलेला असतो. रविराज त्या आगीकडेही जातात. त्याच्या पलीकडच्या बाजूलाही सर्व ठिकाणी चेक करतात, परंतु त्यांना कुठे काहीच दिसत नसतं आणि वेळ चुकलेली असते. योगायोगाने महिपत प्रतिमाच्या समोर आलेला असतो, परंतु रविराजांनी त्याला पाहिलेलं नसतं. रविराज परत प्रतिमाजवळ येतात आणि म्हणतात की अगं तिथे काहीच नाहीये प्रतिमा, तू काय दाखवण्याचा प्रयत्न करते आहेस. रविराज प्रतिमाला विचारतात की तुला कोणी दिसलं होतं का. तेव्हा प्रतिमा हा तोच तो असं म्हणत असते. त्याचनंतर रविराज आजूबाजूच्या माणसांना सांगतात की हिला गर्दीचा थोडा त्रास होतो आहे, तुम्ही काळजी करू नका, मी तिला सुखरूप घरी घेऊन जाईन. असं म्हणत रविराज प्रतिमाला कसं बसं तरी उठवतात आणि त्यानंतर तिला गाडीत बसवतात आणि ते तिला घरी घेऊन जातात. तर इकडे सायली मधुभाऊंच्या खोलीत आलेली असते. ज्यावेळी सायली मधुभाऊंच्या खोलीत येते, ती लाईट्स ऑन करते, तेव्हा मधुभाऊ जागेच असतात. सायली त्यांच्या जवळ जाते आणि त्यांना विचारते की काय झालं आहे मधुभाऊ, तुम्हाला झोप येत नाही आहे का. तेव्हा मधुभाऊ सांगतात की साऊ, अगं जर हातांना काही कामच नसेल, जर शरीर थकलेलंच नसेल तर डोळ्यांना झोप कुठून लागेल ना. तेव्हा सायली मधुभाऊंना सांगते की मधुभाऊ, मग आपण गप्पा मारत बसायच्या का, आपण आपल्या घरी मारत होतो त्याचप्रमाणे. मधुभाऊ सायलीला म्हणतात की बाळा, अगं तू थकले असशील, दिवसभर तुम्हाला कामातून उसंत मिळत नाही आणि इथे मला काहीच काम नसतं. सायली मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, उलट तुमच्याशी गप्पा मारल्या की माझा थकवा दूर होईल आणि मी तुमच्यासमोर इतकी बडबड करत राहीन ना की तुम्ही स्वतःच थकून म्हणाल की बाई ग, तुझी बडबड बंदच कर. तेव्हा मधुभाऊ हसायला लागतात. मधुभाऊ म्हणतात की साऊ, तुझ्यासोबत ना बोलण्यात मी कधी जिंकणारच नाहीये. मधुभाऊ म्हणतात की साऊ, मला चांगलंच माहिती आहे की तू माझ्याशी कोणत्या विषयासंदर्भात गप्पा मारणार आहेत, की जावई बापू किती गुणी सद्गुणी आहेत. तेव्हा तिथे सायली म्हणते की नाही मधुभाऊ, आज आपण तुमच्याबद्दल आणि वत्सला काकूबद्दल गप्पा मारणार आहोत. त्या काळीत तुम्ही प्रेमविवाह केला होतात ना. मग मधुभाऊ मला सांगा की तुमची आणि काकूंची भेट कधी झाली होती. तुम्ही प्रेमाबद्दल काकूंना कधी विचारलं होतं, कसं विचारलं होतं. सायली खूप उत्सुक असते हे सगळं जाणून घेण्यासाठी. त्यावर मधुभाऊ म्हणतात, अच्छा म्हणजे आज तुझी गाडी माझ्यावरती घसरली आहे तर. तेव्हा सायली हसायला लागते. तर सायली म्हणते की सांगा ना मधुभाऊ, की तुम्ही वत्सला काकूंना कसं विचारलं प्रेमाबद्दल आणि त्यांच्यावरच्या प्रेमाची जाणीव तुम्हाला कधी आणि कशी झाली होती. आपण गेल्या कित्येक वर्षांमध्ये याबद्दल कधीच काही चर्चा केलेली नाही आहे, मला ऐकायचं आहे मधुभाऊ. सायली तिथे हट्टच धरते. तेव्हा मधुभाऊ सायलीला त्यांच्या वत्सला काकूंसोबतच्या सर्व काही आठवणी सांगायला सुरुवात करतात. साऊबाळा, वत्सलाला ना मी अगदी लहानपणापासून ओळखत होतो आणि वत्सला खूप हट्टी स्वभावाची होती.
त्या काळी ना मुलींना जास्त शिक्षण दिलं जायचं नाही, परंतु हट्टाने वत्सलाने तिचं सगळं शिक्षण पूर्ण केलं होतं. तेव्हा सायलीला देखील आश्चर्य वाटतं. आणि काय, एक दिवस मला समजलं की वत्सलाला बघायला कोणीतरी मुलगा येणार आहे. त्याच वेळेस माझ्या काळजामध्ये कलबलल्यासारखं झालं. मला ना कळेच ना साऊ की मी वत्सलाला माझ्या भावना तिच्यासमोर कशा व्यक्त करू. तेव्हा सायली खूप कौतुकाने विचारते की मग तुम्ही काय केलं मधुभाऊ. सायली अगदी कान टवकारून ऐकत असते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मला कळतच नव्हतं की मी तिला कसं सांगू. आणि अशा वेळेला ना आपला धीर नक्की कुठे खचतो तेच समजत नाही. खरं तर ना साऊ, मला ना थेट वत्सलाला लग्नाची मागणीच घालायची होती, परंतु ती कशी घालावी तेही कळत नव्हतं. आणि नेमकी सायलीची हीच अवस्था असते की तिला अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली द्यायची असते, परंतु तिचा काही धीर धरवत नसतो. कसं बोलावं तेही सुचत नसतं. तर मधुभाऊ सायलीला सांगतात की त्यावेळी ना माझ्याकडे गाण्याचा टेप रेकॉर्डर होता. मग काय, तो टेप रेकॉर्डर घेतला आणि थेट वत्सलाकडेच गेलो. सायलीला जरा आश्चर्यच वाटतं. ती म्हणते की मधुभाऊ काय, तुम्ही टेप रेकॉर्डर घेऊन गेला होतात. आणि ती हसायला लागते. तेव्हा मधुभाऊ सांगतात की हो, मी थेट वत्सलाकडे गेलो आणि तिच्यासमोर मी गाण्यातून माझं प्रेम व्यक्त केलं. आणि मधुभाऊ त्यावेळचं ते गाणंही गातात. सायलीला खूप कौतुक वाटत असतं की त्या काळी मधुभाऊंनी एका अनोख्या पद्धतीने वत्सला काकूंना प्रपोज केलं होतं. खरं सांगू का साऊ, मी वत्सलासाठी एवढं सगळं केलं, परंतु वत्सला मला काहीही न बोलता तेथून निघूनच गेली. मला उत्तरच दिलं नाही. तेव्हा सायली तिथे चकित होऊन विचारते की म्हणजे वत्सला काकूंसोबत तुमचं लग्न जबरदस्ती झालं होतं का. तेव्हा मधुभाऊ उत्तर देतात की नाही साऊ बाळा, अगं जबरदस्ती आणि प्रेमविवाह यामध्ये ना कधीच गल्लत करायची नसते. सायली खूप उत्सुक असते हे जाणून घेण्यासाठी की वत्सला काकूंनी मधुभाऊंना लग्नासाठी होकार कसा काय दिला. आणि त्याबद्दल सायली मधुभाऊंना प्रश्नही विचारते. तेव्हा तिथे मधुभाऊ म्हणतात की दुसऱ्या दिवशी वत्सला माझ्याकडे परत आली आणि तिने गाणं गाऊनच मला होकार दिला होता. त्या गाण्यातून मला अर्थ समजला की तिचा आमच्या लग्नाला होकार आहे. सायलीला ज्यावेळी मधुभाऊंची ती भन्नाट लव्ह स्टोरी ऐकते त्यावेळी खूप कौतुक वाटत असतं. तुला माहिती आहे का साऊ की वत्सलाने कोणतं गाणं गायलं होतं की सख्या रे घायाळ मिहरणी. आणि ते तेव्हापासूनचं माझं सर्वात जास्त आवडीचं गाणं बनलं. मधुभाऊ देखील वत्सला काकूंच्या आठवणींमध्ये हरवून गेलेले असतात. तेव्हा सायली अर्जुनच्या आठवणींमध्ये हरवून जाते आणि विचार करते की अरे हो, संगीताची ही जादू तर माझ्या लक्षातच नाही आली. गाण्यातील प्रेमाचे सूर आणि शब्द जसे त्यावेळी वत्सला काकूंपर्यंत पोहोचले तसेच यांच्यापर्यंतही पोहोचू शकतील असं सायली विचार करते. म्हणजेच मधुभाऊंची भन्नाट लव्ह स्टोरी ऐकल्यानंतर सायलीला कुठे हिंट मिळालेली असते की ती अर्जुनला अनोख्या पद्धतीने प्रेमाची कबुली देऊ शकते. सायली मात्र अर्जुनमध्येच हरवून गेलेली असते. तिला हिंट मिळाल्यानंतर ती अर्जुनला नक्की प्रपोज कसं करायचं आहे तेही गाण्यातून याचा विचार करत असते. तोचपर्यंत मधुभाऊ सायलीला म्हणतात की आता तुझे सांग की तू जावई बापूंना प्रेमाची कबुली कशी दिली. तेव्हा सायली गडबडते. सायली तिथे आता विषय टाळण्यासाठी मधुभाऊंना मुद्दाम म्हणते की मधुभाऊ, तुम्हाला काय आता पहाटेपर्यंत जागायचं आहे का. मधुभाऊ सायलीला उलट म्हणतात की अरे वा, हे मात्र बरं आहे, माझ्याकडून माझं सगळं जाणून घेतलं आणि तुझी पाळी आली तर आता रडीचा डाव खेळतेस का. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ काय हे बघा, जर सांगायचं झालं ना तर मी तुम्हाला अगदी पहाटेपर्यंत जागवेन आणि बडबड करत सुटेन. आता तुम्हाला जागायचं आहे का, त्यापेक्षा तुम्ही झोपा ना, असं म्हणत सायली विषय टाळते. मधुभाऊंना हसू येत असतं की मधुभाऊ सायलीला तिथे चिडवतात की लाजली माझी साऊ. तेव्हा सायली देखील हसायला लागते. माझी साऊ ना कधीच बोलण्यात ऐकणारच नाही असं म्हणत मधुभाऊ कौतुक करत असतात. त्याचनंतर सायली मधुभाऊंना अगदी व्यवस्थित उशा वगैरे लावून देते आणि ती त्यांना झोपायला सांगते. त्याचनंतर सायली मधुभाऊंच्या रूमच्या पूर्ण लाईट्स ऑफ करते आणि तेथून बाहेर पडते. सायलीला छानशी हिंट मिळालेली असते अर्जुनला प्रेमाची कबुली देण्यासाठी. त्याचनंतर सायली तिच्या खोलीकडे यायला निघालेली असते. तेव्हा सायली विचार करते की मधुभाऊ, मी यांना प्रपोज कसं केलं, माझ्या मनातील प्रेम व्यक्त कसं केलं हे एक दिवस तुम्हाला नक्की सांगेन. परंतु तुम्ही मला जी काही कल्पना सुचवली आहे ना त्याचा उपयोग मी नक्की करेन.
हा सगळा विचार करत असताना सायली हसत असते, लाजत असते. आता मी रूममध्ये जाईन आणि त्यानंतर यांना गाण्यातून प्रेम व्यक्त करेन. आता मीही बघेन की माझं प्रेम यांना कळतं की नाही. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी संगीतासारखी दुसरी ताकदच नाही हे आत्ता माझ्या लक्षात आलंय मधुभाऊ. सायली आता हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असते की ज्यावेळी सायली गाण्यातून प्रेम व्यक्त करेल तेव्हा त्याची जाणीव अर्जुनला होईल का. त्याचनंतर सायली तिच्या रूममध्ये आलेली असते आणि ज्यावेळी ती कपाटातून ब्लँकेट उषा बाहेर काढत असते त्यावेळी ती एक रोमॅन्टिक सॉन्ग छानसं गुणगुणत असते. तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो. अर्जुन सायलीला म्हणतो की क्या बात है मिसेस सायली, छान आज गाणं गुणगुणताय, काही स्पेशल घडलं आहे का. असं विचारल्यानंतर सायली त्याला म्हणते की सर, गाणं गुणगुणण्यासाठी काही स्पेशल घडावंच लागतं का. एकदा का गाणं ओठांवरती आलं ना की मग आपलं मन आपोआप आनंदी होतं. सायली तिथे अर्जुनला सांगते की खरं तर ना मला लता दीदींची, आशाबाईंची, श्रीनिवास यांची गाणी खूप जास्त आवडतात आणि लहानपणी आपण जी गाणी ऐकतो, गुणगुणतो ती कायमच आपल्या लक्षात राहतात. सर, मला सांगा की तुम्हाला गाणी आवडतात का आणि त्याच्याबद्दलच्या तुमच्या आठवणी काय आहेत. तेव्हा सायली अर्जुनला प्रश्न विचारत असते. अर्जुनही सांगतो की हो, ज्यावेळी मी कॉलेजमध्ये होतो ना त्यावेळी मला म्युझिक खूप जास्त आवडायचं. मायकल जॅक्सन अशा मोठमोठ्या संगीतकारांची अर्जुन नावे घेत असतो आणि त्यातील एकालाही सायली ओळखत नसते. सायली निशब्द होऊन जाते. अर्जुन पुढे सायलीला सांगतो की त्याचनंतर माझा लॉचा अभ्यास सुरू झाला आणि मग काय, म्युझिक कायमचंच सुटलं माझ्यापासून आणि त्याचनंतर मला गाणे ऐकण्यासाठी कधी वेळच नाही मिळाला. असं ज्यावेळी अर्जुन सांगतो त्याच वेळेस सायली म्हणते की सर, गाणी ऐकण्यासाठी वेळ कुठे काढावा लागतो, कारण संगीत तर कायम आपल्या आजूबाजूलाच गुणगुणत असतं ना आणि मराठी गाण्यांच्या शब्दातच किती गंमत आहे ना. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की परंतु त्यातली ती गंमत, शब्दांचे सूर मला कधी कळलेच नाहीत, कारण त्यावेळी मी US ला होतो ना आणि तिथे मराठी गाणी कुठे आली आहेत. आणि तसंही मिसेस सायली, मराठी गाणी ऐकायला माझी मराठी तर कुठे चांगली होती त्यावेळी. असं ज्यावेळी अर्जुन म्हणतो त्याच वेळेस सायली त्याला टोमणा मारते की आत्ता तरी कुठे मराठी चांगली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, मला मराठी ना आत्ता चांगली कळते आहे. खरं तर माझी मराठी भाषा तुमच्यामुळेच सुधारली आहे. ऑफिसमध्ये तुम्ही किती मोठमोठे मराठी शब्द वापरत होतात, त्यावेळी जरी कळत नसते ना तरी आत्ता तुम्ही जे काही शब्द बोलता ना ते माझ्या बरोबर लक्षात येतात. तेव्हा तिथे सायली अर्जुनला मुद्दामच म्हणते, हो मग मी तुमची परीक्षा घेऊ का. तेव्हा अर्जुन म्हणतो की घ्या, आत्ता लगेच घ्या. सायलीला तर चान्सच मिळालेला असतो की गाण्यातून ती प्रेम व्यक्त करायचं ठरवते आणि त्याचा अर्थ अर्जुनला आता ओळखायचा असतो. सायली अर्जुनला म्हणते की बघा हा सर, मी जेवढी काही मराठी गाणी गाईल ना त्या गाण्याचा अर्थ तुम्हाला मला सांगावा लागेल. तेव्हा अर्जुन तयारच असतो. तुम्हाला ज्यावेळी मी मराठी गाणी गाईन ना त्याचनंतर त्या मराठी गाण्यांचा अर्थ आधी समजून घ्यावा लागेल, तेही अगदी मनापासून. तेव्हा अर्जुनही सायलीला होकार देतो. सायली अर्जुनकडे पाहत विचार करते की सर, ज्यावेळी मी आता मराठी गायन गाईन ना त्याचा अर्थ जर तुम्हाला कळला तर माझ्या मनातील प्रेम तुम्हाला नक्कीच कळेल. आणि सायली खूप एक्सायटेड असते हे जाणून घेण्यासाठी की अर्जुनला तिचं प्रेम कळेल का, तिच्या प्रेमाची त्याला जाणीव होईल का. असे अनेक प्रश्न सायलीला पडलेले असतात. त्याचनंतर सायलीने एक क्लासिकल गाणं गायला सुरुवात केलेली असते की बगड्यांची माळ फुले अंबरात. ज्यावेळी सायली ते गाणं गात असते, गुणगुणत असते, त्याच वेळेस अर्जुन अगदी त्या गाण्यांमध्ये सायलीच्या सुरांमध्येच हरवून गेलेला असतो. सायलीचं लक्ष जेव्हा अर्जुनकडे जातं तर अर्जुन एकटक सायलीला पाहत असतो. सायली म्हणते की सर, तुम्ही असे गाण्यांमध्ये रमून जाऊ नका, त्याचा अर्थही तुम्हाला मला सांगायचा आहे. आता अर्जुनवरती वेळ आलेली असते. सायलीने जे गाणं गाऊन दाखवलंय त्याचा अर्थ त्याला सांगायचा असतो. अर्जुन त्या गाण्याचा एक वेगळाच अर्थ काढतो. सायलीचं प्रेम त्या शब्दातून त्याला कळलेलंच नसतं. उलट अर्जुन सायलीला म्हणतो की इझी आहे, हे बर्ड सेंच्युरीमधलं गाणं आहे ना, म्हणजे पक्षी असे छानसे उडत आहेत, पक्ष्यांचा थवा आहे. तेव्हा तिथे सायली म्हणते की हो सर, परंतु त्या शब्दांचा तो अर्थ नाही आहे. आता अर्जुनला कसं समजवावं हे सायलीलाच कळत नसतं. अर्जुनचा हिरमोड होतो. अर्जुन आता त्या विचारात पडतो की या गाण्याचा अर्थ तरी काय असावा. तेव्हा सायली अर्जुनला सांगते की जाऊ देत ना सर,
पहिला डाव देवाला देऊयात आपण. आता मी जे गाणं गाईन ना त्या गाण्याचा तुम्ही मला अर्थ सांगायचा आहे. तेव्हा अर्जुन सज्ज असतो. तो सायलीला गाणं गुणगुणायला सांगतो. त्याच नंतर सायली लता दीदींचं गाणं गायला सुरुवात करते, तेही क्लासिकल. त्यावेळी सायली गाणं गात असते की तरुण आहे रात्र अजूनही. अर्जुन पुन्हा त्या गाण्यांमध्ये हरवून गेलेला असतो. तो सायलीचे सूर, त्या शब्दांचे अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. सायली ज्यावेळी गाणं गाते त्याच नंतर सायली तिथे अर्जुनला म्हणते की सांगा सर याचा अर्थ नक्की काय आहे. तिला वाटतं की कदाचित यावेळी तरी अर्जुनला कळालं असेल सायलीच्या मनात नक्की त्याच्याबद्दल आहे तरी काय. परंतु अर्जुन पुन्हा माती खातो. तो सायलीला म्हणतो की या गाण्याचा अर्थ माझ्या लक्षात आला आहे. आई ना आपल्या लहान मुलाला अंगाई गाऊन झोपवते. आता अर्जुनच्या या बोलण्यावरती सायलीला हसावं की काय त्याला सांगावं तेच कळत नसतं. अर्जुन सायलीने गायलेल्या गाण्याचा एक भलताच अर्थ काढत असतो. तेव्हा सायली म्हणते की सर हे अंगाई गीत नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं काय, या शब्दात तर, या गाण्याच्या शब्दात तर ओळ आहे ना की राजसा तू निजलास का रे. तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळी मी लहान होतो ना त्यावेळी पूर्णाची माझ्या मम्माला विचारायची की अर्जुन निजला का म्हणजे झोपला का, हाच अर्थ निघू शकतो ना. तेव्हा सायली म्हणते की सर तुम्ही जसा विचार करताय ना तसा या गाण्याचा अर्थ नाही आहे. आता सायलीला कळत नसतं की असं कोणतं गाणं गाऊन अर्जुनपर्यंत तिचं प्रेमाची कबुली पोहोचवावी. अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की मी US ला होतो. मला मराठी गाणी फारशी माहिती नाही आहेत आणि त्याचा अर्थही लक्षात येत नाही. अर्जुन विचारात पडतो. तेव्हा सायली मनोमन विचार करते की अर्जुन सर मग माझ्या मनातील प्रेम तुमच्यापर्यंत कसं पोहोचेल आता. त्याचनंतर सायली अर्जुनला म्हणते की सर जुनी गाणी राहू देत, मी ना आत्ताचं नवीन एखादं गाणं तुम्हाला ऐकवते, त्यानंतर तुम्हाला कदाचित त्या गाण्याचा अर्थ लक्षात येईल. तेव्हा अर्जुन म्हणतो की लेटेस्ट आत्ताचं ऐकवा, मी नक्की अर्थ सांगेन त्याचा. आणि अर्जुनही खूप उत्सुक असतो की सायली नक्की कोणतं गाणं गाईल. तेव्हा सायली तिथे गाणं गायला सुरुवात करते. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. असं ज्यावेळी सायलीने गाणं गायला सुरुवात केलेली असते, एक रोमॅन्टिक सॉन्ग, त्या गाण्याच्या शब्दांमधून सायली आपलं प्रेम अर्जुनपर्यंत पोहोचवण्याचा तिचा एक शेवटचा प्रयत्न असतो. ज्यावेळी सायली थोडंसं गाणं गाऊन थांबते तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की ह्या गाण्याचा अर्थ माझ्या लक्षात आला आहे. हे गाणं तर मी ऐकलं आहे, हे ना हे एक लव्ह सॉन्ग आहे. तेव्हा अर्जुनने अचूक ओळखलेलं असतं. सायली म्हणते की अगदी बरोबर. अर्जुन खूप उत्सुक असतो. अर्जुन सायलीला म्हणतो की पुढची लाईन गा ना तुम्ही प्लीज. अर्जुनने सांगितल्यानंतर सायली ज्यावेळी गाणं गायला सुरुवात करते तेव्हा अर्जुनला त्या गाण्याचा अर्थच लागत नसतो. अर्जुनने कधी न ऐकलेले शब्द त्या गाण्यांमध्ये असतात. अर्जुन तिथे सायली थांबल्यानंतर तिला सांगतो की या गाण्याचा अर्थ कनेक्ट करायला मला जरा जमत नाही आहे. खूप वेगळे मराठी शब्द आहेत ना, एवढी मराठी मला जमत नाही. अर्जुन सायलीकडे रिक्वेस्ट करतो की प्लीज तुम्ही पुन्हा हे गाणं गाल का. तेव्हा अर्जुनच्या सांगण्यावरून सायली पुन्हा ते गाणं गुणगुणायला लागते. अर्जुनला काही केल्या त्या गाण्याचा अर्थच समजत नसतो. सायली अगदी लाजून लाल होत असते की अर्जुन आता तरी तिच्या मनातील प्रेम समजेल. परंतु अर्जुनला पुन्हा ते गाणं लक्षात न आल्याने तो पुन्हा सायलीकडे रिक्वेस्ट करतो. सायली आता चिडते आणि अर्जुनला म्हणते की सर जाऊ देत, तुमची परीक्षा संपली, मी जाऊन झोपते आता. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की असं कसं मिस्टर सायली, गिवअप अजिबात करायचं नाही हा. तुमचे मधुभाऊच सांगतात ना की रडायचं नाही तर लढायचं, लढूयात आपण दोघे. परंतु प्लीज मिसेस सायली माझ्यासाठी प्लीज एकदा गाणं गाल का. अर्जुन पुन्हा रिक्वेस्ट करतो. आता सायलीचे सूरबीर सगळे काही संपलेले असतात. सायली ते फक्त शब्द जसेच्या तसे अर्जुनला सांगून मोकळी होते. सर सुखाची श्रावणी की नाचरा वळी वहा, गुंतण्या आतुर फिरुनी की वेडा जीव हा. सायलीने असं फक्त शब्द फोडून अर्जुनला सांगितलेले असतात. अर्जुन सायलीला हसून सांगतो की आत्ता ना खरा माझ्या मनात अर्थ लक्षात आला आहे. तेव्हा सायली विचारते की काय खरं सांगताय सर. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो. अर्जुन तिथे सायलीला पुन्हा भलताचा अर्थ सांगतो. श्रावण सोमवारच्या पावसाच्या धारेत वळीव नावाचा माणूस नाचतोय.
तेव्हा सायलीला आता हसावं की अर्जुनला सुनवावं काहीच कळत नसतं. सायली अर्जुनला वैतागूनच जाते. अर्जुन तिथे म्हणतो की हाच तर अर्थ निघू शकतो ना गाण्याचा. तेव्हा सायली चिडूनच अर्जुनला म्हणते की नाही हो सर, तुम्हाला ना काही सांगून उपयोगच नाही आहे. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो, म्हणजे तुम्ही प्रँक करताय का माझ्यासोबत? तुम्ही भलतीच कुठली तरी लँग्वेज आणलीत. मराठी भाषेत असले शब्द कधी आले? अर्जुन उलट सायलीला दारेवर धरायला लागतो. तेव्हा सायली चिडते आणि सायली चिडूनच अर्जुनला म्हणते की सर, आता परीक्षेची वेळ संपली, निकालसुद्धा लागला आहे आणि तुम्ही या परीक्षेत ना नापास झाला आहात. जाऊ देत, झोपू देत मला, असं म्हणत सायली चिडूनच झोपी जाते. अर्जुनला कळतच नसतं की अचानकपणे सायली त्याच्यावरती एवढी का भडकली आहे. आता सायलीचा हाही प्लॅन फ्लॉप झालेला असतो. मधुभाऊंकडून हिंट तर मिळालेली होती की गाण्यातून प्रेम व्यक्त करू शकतो. संगीताची ही ताकद त्यावेळी सायलीच्या लक्षात आलेली नसते. परंतु अर्जुन पुढे अशा पद्धतीने प्रेम व्यक्त करणं सपशेल फेल गेलेलं असतं. उलट सायली अर्जुनच्या समोरच रडकुंडीला आलेली असते आणि ती रागारागाने झोपते. हा भाग इथे संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत अर्जुन चैतन्यकडे येतो आणि चैतन्याला म्हणतो की आता मिसेस सायलीच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक भन्नाट प्लॅन करूयात. तो चैतन्याला म्हणतो की तू मिसेस सायलींच्या समोर असं सांगायचं की माझा ग्रीन कलर खूप जास्त फेवरेट आहे आणि जर मिसेस सायली माझा आवडता कलर ग्रीन आहे ह्या वेळी लक्षात येईल तेव्हा जर त्यांनी ग्रीन कलरची साडी घातली तर आपण हे समजून जायचं की मिसेस सायलीचं ऑलरेडी माझ्यावर प्रेम आहे. तेव्हा तिथे चैतन्य दुसऱ्या दिवशी सायली अर्जुनच्या रूममध्ये येतो आणि तो मुद्दामच सायलीच्या समोर म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का सायली वहिनी, अर्जुनला ना ग्रीन कलर खूप जास्त आवडतो, तो त्याचा ना खूप फेवरेट कलर आहे. तेव्हा अर्जुन चैतन्याला घेऊन रूम बाहेर पडतो कारण त्यांचं प्लॅन तर फत्ते झालेला असतो. तेव्हा सायली विचार करते की अच्छा, म्हणजे अर्जुन सरांचा ग्रीन कलर खूप जास्त फेवरेट आहे. जर मी त्यांच्या आवडीची ग्रीन कलरची साडी नेसले आणि त्यावेळी जर त्यांचा चेहरा खुलला तर मी हे समजून जाईल की त्यांच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे. परंतु तोचपर्यंत इकडे प्रतिमा रविराजांना म्हणते की तोच माणूस होता रविराज की तो असा माझ्या समोर आला. त्याने चळकं लाकूड हातात घेतलं होतं आणि त्याने त्या चळक्या लाकडाने माझ्या चेहऱ्यावरती वार केले आणि ती जोरजोराची किंचाळायला लागते. आता प्रतिमाला आवरणं सुमन आणि त्याचबरोबर रविराजांसाठी खूप मुश्किल झालेलं असतं. परंतु नागराज प्रियाची मात्र पलताबही थोडी होते कारण महिपतला स्पष्टपणे प्रतिमाने पाहिलंय आणि त्याला ओळखलंय. तिचा भूतकाळ तिला आठवलाय हे त्या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं आणि आता प्रतिमा त्यांच्यासाठी घातक ठरू शकते या विचारानेच दोघेही घाबरलेले असतात. म्हणूनच प्रतिमाला कायमचं संपवण्याचा ते प्लॅन करतात. ज्यावेळी प्रिया व नागराज दोघेही प्रतिमासाठी गरम दूध करत असतात त्यावेळेस नागराजने झोपेच्या गोळ्या प्रियाच्या हाती दिलेल्या असतात आणि त्या दुधामध्ये टाकायला सांगितलेले असतात. परंतु इतक्यातच तिथे सुमन येते आणि ज्यावेळी ती त्या दोघांनाही पाहते तेव्हा दोघेही घाबरलेले असतात. आता नक्की मित्रांनो काय घडेल? सायली ग्रीन साडी नेसून ज्यावेळी अर्जुनच्या समोर जाईल तेव्हा दोघांना एकमेकांचं प्रेम समजेल का? आणि आता सुमन काकूने नागराज प्रियाला प्रतिमाला झोपेच्या गोळ्या देत असताना पाहिलं आहे, रंगेहात पकडलंय. मग नागराज प्रियाचा प्लॅन फत्ते होईल का? प्रतिमाला ते कायमचं संपवू शकतील का? की प्रतिमाचा जो भूतकाळ आहे महिपत बाबतचा तो उलगडला जाईल? ते आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत. आजचा भाग तुम्हाला नक्की कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ